चला बाई, डॉक्टर काहीतरी बोलतात, मला कळत नाही, सुचत नाही मला. चला तुम्ही. पण दरवाजाशी येऊन काय रडारड करताय? भरल्या घरात रडायचं नसतं एवढंही माहिती नाही का हो तुम्हाला? ए भाई, मला ना तुझ्या तोंडी लागायला अजिबात वेळ नाहीये. नील असेल तर त्याला पाठवून देत. रिकाम टेकडा नाहीये तो, ऑफिसच्या कामासाठी परदेशी गेलाय. हे देवा, देव परीक्षा घेतोय ग माझी. तू चल ग बाई, तू चल. तू त्या डॉक्टरांशी बोल, त्यांना काय, मला काय कळत नाही. हो मी येते. काय करणार आहे, काय करणार आहे ती येऊन तिथे? घरात पाहुणे आलेत, कळत नाही का हो तुम्हाला? आई प्लीज आत्ता असं बोलू नका त्यांच्याशी. त्यांना धीर द्यायला हवा. मी येते चल. स्वानंदी, तू कुठेही जाणार नाहीयेस. माझ्या मैत्रिणी इथे तुला भेटायला आलेत. आई, आपल्याशिवाय कोण आहे त्यांचं? माझा शब्द मोडणारेस? नाही आई, मी शब्द कसा मोडेन? प्लीज मला समजून घ्या, मला जाऊ दे. स्वानंदी, तू काय करतेस कळते का तुला? पश्चिम मोशिणी मी, यांच्यामधनं कुणाला निवडायचं एवढं कळत नाही का तुला? आई सॉरी आई, आपले विचार जरा वेगळे. मला असं वाटतं आपल्या माणसांच्या सुखात एक वेळ आपण हजर नसलो ना तरी चालेल, पण त्यांच्या दुःखात आपण त्यांच्यासोबत नक्की असावं. पार्ट्या काही नंतरही होतील, त्यांना आता गरज आहे माझी. प्लीज जाऊ दे मला. ठीक आहे, जा तुझी मर्जी. पण एक गोष्ट पक्की लक्षात ठेव, माझ्या मर्जी विरुद्ध ह्या घराचा उंबरठा ओलांडून आता जर तू बच्ची मावशींबरोबर गेलीस तर या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद होतील. येते. आता चल. तुम्हा दोघींना काय सांगू मी आता? हे बघ सायली, हल्ली जवळ जवळ तू रोजच उशिरा येतेस, म्हणून मी आज बोलतेय तुला. आणि काय ग, प्रत्येक दिवशी मी मैत्रिणींच्या सोबत असते, हेच उत्तर ऐकायचं का आम्ही? संध्याकाळच्या वेळी काय टाइमपास करत असता मैत्रिणींसोबत? आम्ही टाइमपास करत नसतो आजी. परीक्षा जवळ आल्यात, आम्ही आमचे नोट्स, आमचे पॉइंट्स डिस्कस करत असतो, पेपर सोडवत असतो. मग हे सगळं तुम्ही घरात बसून नाही करू शकत? पण आम्ही कॉलेजच्या कॅम्पस मध्ये बसतो तर काही बिघडतं का? हे बघ, तू हट्टाला पेटल्यासारखी उत्तर देतेस मला सायली. नाही का, तुला माहितीये मी तुला कधीच उलटून उत्तर देत नाही. आता इथे आई असती ना तर तिने रडून गजब केला असता. निदान तुम्ही दोघी रडत तरी नाही आहात, उलट मलाच रडवता. हे बघ, रडू नकोस. तू रडावंच म्हणून बोलतोय का आम्ही? हे तुझं मैत्रिणींचं प्रस्थ हल्ली खूपच वाढलंय बरं का सायली, म्हणून काळजी वाटते. त्यातून अनिता सुद्धा नाहीये इथं. तुमच्या दोघींच्या ना एक गोष्ट लक्षात कशी येत नाहीये? मी लहान बाळ नाहीये का आता, मोठी झालीये मी आता. बघ, मैत्रिणी असू नयेत का मला? एवढे दिवस आनंदी होती, मी रोज भेटते आत्ताही तिला. पण नीलला दारानंतर तेही बंद होणार आहे. मग मी काय एकटीच राहायचं का? सांग ना काकू, एकटीच राहायचं का मी? हे बघ, असं कोणीही म्हणत नाहीये की तू एकटीच राहा. काळा वेळाचं काहीतरी भान ठेव, एवढंच म्हणायचंय आम्हाला. मला सांग सायली, तू घरी आल्यावर सुद्धा तू फोनवर किती वेळ असतेस? मी लहान बेबी म्हणून नका ना
आय एम अ ग्रोन अप गर्ल. मी मोठी झाली आता.